प्रशासनामध्ये काम करणारे लोक एवढे माजोरी झालेत की ह्यांना कोणाची काही वाटत नाहीये की पंकजा ताईवर काही अधिकाऱ्यांनी दादागिरी केली. ही सध्या दादागिरी त्याच प्रकारची आहे. इथे काम बंद कसं करतोय हे मी बघतो. ह्या व्यक्तीची अशी भाषा लोकप्रतिनिधीला आहे आणि लोक जर त्या लोकांना ताईबरोबर गेले त्यांना म्हणतात हे नमुने आणले. तिथे सिनियर लोक गेली आहेत. नमुने हा शब्द वापरते लोकांना. ह्या व्यक्तीचा किती हिंमत आहे. गृह खात्याला घाबरत नाही, कोणाला घाबरत नाही, त्याला कोणाची दहशत नाही, तो कोणाचा एजंट म्हणून काम करतोय हे पाहणं आवश्यक आहे. ताबडतोब निलंबन केलं पाहिजे. मी ह्या निर्माण सांगते, मी इथून विनंती करते त्यांना निलंबन केलं पाहिजे. त्यांचं ताबडतोब निलंबन करण्याची गरज आहे. कारण आम्ही जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून जातो तेव्हा त्या व्यक्तीवर व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते पाहिजे. तो व्यक्ती किती ह्यानी बोलतोय, माजोरीने बोलतोय, एकदम उद्धटपणे बोलतोय, बेतालपणे बोलतोय, गैरवर्तन करतोय. बीएमसीचा अधिकारी आणि एक सिनियर पी आहे या पोलीस ठाण्याचा प्रमुख एका खासदाराशी अशा पद्धतीने वर्तन करतो ते योग्य नाही आहे. असं आहे की आपण सरकारचे नोकर आहात आणि आम्ही लोकप्रतिनिधी, आम्ही ट्रस्टी आहोत. त्यामुळे तुम्ही आमच्याशी कसं वागावं त्याचा एक राजशिष्टाचार आहे. तुम्हाला कोणाचा वरदस्त आहे म्हणून तुम्ही बेभान वाटेल तसं वागाल आणि वाटेल तसं वर्तन कराल हे खपून घेतलं जाणार नाही. मला असं वाटतं अध्यक्ष महोदय, आपलं मंत्री महोदय, नाही मी आज सांगतो ना, मी तेच सांगतोय की नाही जी आर आहे. असं आहे की कुठच्याही अधिकाऱ्यावरती अन्याय व्हायला नको म्हणून मी सामोपचाराने सगळ्या गोष्टी हे सभागृह घेतं. परंतु ज्या पद्धतीने आज ते आरोप करतायत, मला वाटतं की या सगळ्या घटनेची पूर्ण चौकशी करा. त्या चौकशीमध्ये जर ते दोषी आढळले तर तात्काळ त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करा. पण चौकशी तात्काळ करा. आत्ता या क्षणापासून आपण आदेश द्या चौकशीचे. अध्यक्ष महोदय, आपण जे काही आदेश दिलेले आहेत या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर घालू आणि आपण जे काही असं ऐका मंत्री महोदय, या खुर्चीला आदेश देण्याचे अधिकार आहेत. परंतु या सभागृहाची एक जी काही कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीनुसार त्या अधिकाऱ्याची पूर्णपणे चौकशी होणं गरजेचं आहे. आणि चौकशी झाल्यानंतर दोषी आढळला तर तात्काळ त्याला निलंबित करा अशा मी सूचना देतो. पण त्याची चौकशी करण्यासाठी आत्तापासूनच आपण खाली आदेश द्या. या अधिवेशनाच्या पूर्वी, अधिवेशन कालावधीच्या पूर्वी त्याची चौकशी करून त्याचा अहवाल सभागृहासमोर आला आणि जो दोषी आढळला तर त्याला निलंबित करण्यासाठी मी या चेअरवरून आदेश देतो. ठीक आहे अध्यक्ष महोदय. जे धारावीच्या शाहूनगर जास्मिन मिल रोडवर तिथे पूर्ण धुळीचं साम्राज्य आहे. खूप डंपर जातात, त्यामुळे रस्ता खराब आहे. आणि ह्याचं जर निदर्शन लोकांनी केलं आणि तिथे लोक गेले आणि त्यांनी लोकप्रतिनिधींना बोलवलं तिकडे की आम्हाला काहीतरी न्याय मिळवून द्या, तर तिथे पोलीस आणले जातात आणि पोलीस येऊन तिथे त्यांना उद्धटपणे, बेतालपणे, उर्मटपणे बोलतात आणि त्याच्यावर काहीही कारवाई केली जात नाही. हे चुकीचं आहे. आणि हा जर आपण बघितला तर तिथे RMC रेडीमिक्सचा जो कॉन्क्रीट प्लॅन आहे तो आहे. आणि हा जर आपण महाराष्ट्राचा पोल्युशन बोर्डचा जर रिपोर्ट बघितला तर ह्या रिपोर्टनुसार न्यू कमर्शियल प्लांट शुड नॉट बी लोकेटेड विदिन 50 मीटर डिस्टन्स फ्रॉम द नियरेस्ट ह्युमन हॅबिटेशन इन MMR एरिया एक्सेप्ट नोटिफाईड इंडस्ट्रियल एरिया, बट द प्लांट शुड बी टोटली कवर्ड बँटेटेड फ्रॉम द डे ऑफ ऑपरेशन. म्हणजे हे आपण 50 मीटरवर हा आपण करूच शकत नाही. पण ह्या प्लांट आणि लोक ह्यांच्यामध्ये फक्त थोडी एक भिंत आहे, बाकी हा त्याला लागूनच रस्ता आहे. आणि हा जो आहे हा पूर्ण इलिगल प्रकारे हा प्लांट चालू आहे. आणि ह्याच्यावर जो ऑब्जेक्शन लोकांनी घेतलं गेलं, तिथे चिखल झाले, तिथे धूळ झाल्यामुळे गेल्यावर तिथे पाणी टाकलं गेलं आणि तिथे लोक स्किट होऊन पडले. तिथे त्यांचे एवढे फ्रॅक्चर झाले की त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. आणि त्याच्यावर बोलायला लोकप्रतिनिधी गेले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करा म्हणतोय. ती कॉन्ट्रॅक्टरने सांगितलं आतमध्ये येऊन बोला. वर्षाताई तिथे आतमध्ये गेल्यावर तिथे काय म्हणतात, हा पोलीस इन्स्पेक्टर आले हे सिनियर आणि म्हणतायत की हे ह्यांच्यावर तुम्ही कंप्लेंट करा आणि मी गुन्हा नोंद करतो. अशी खोटी कंप्लेंट करा मी गुन्हा नोंद करतो अशी त्या व्यक्तीचे बोलणे, हे जे चुकीचं वागणं चाललंय. नंतर काय म्हणतो ते काय बोलतात की मी बघतो तुम्हाला की ह्या धारावी सगळी जी आहे ती इल्लीगल आहे. हा प्रकार त्यांनी सांगितला. जर आम्ही सांगितलं हा जो प्लांट चालू आहे ह्याच्यावर काही नियम लागत नाही, रात्री 9च्या नंतर सुद्धा काम चालू, दिवस रात्र काम चालू होतं. जिथे बाजूला रेसिडेन्शियल वस्ती आहे तिथे दिवस रात्र काम चालू आहे. तिथे लोक राहणार कशी? हार्टचे पेशंट असतात, सगळे पेशंट असतात. तुम्ही ते रात्रंदिवस काम करतायत, त्याच्यावर आवाज उठवायला म्हणतात. ते म्हणाले की हे काम इल्लीगल आहे. असं जर म्हटलं लोकप्रतिनिधी ते म्हणतात धारावी इल्लीगल आहे. जेव्हा हायकोर्ट सांगतं की धारावीचे जे 2011 पर्यंत, कारण हा व्हायटल प्रोजेक्ट आहे, 2011 पर्यंत जे लोक आहेत ते जे आहे त्यांना सुरक्षित केलेलं आहे, संरक्षित केलेलं आहे कायद्याने, हायकोर्टने केलेलं आहे. तेव्हा हा व्यक्ती असा म्हणूच कसा शकतो की धारावीतले लोक इल्लीगल राहतात? ही त्यांची हिंमतच कशी होते? आणि त्यांना म्हणतात की आम्ही, अध्यक्ष महोदय खूप गंभीर आहे, बोला. तर त्याच्यावरती आज सभागृहानं काही ना काही निर्णय दिला पाहिजे, आदेश दिला पाहिजे. अध्यक्ष महोदय समोर बसलेत, मला वाटतं की आपल्या लोकांनी त्याला न्याय द्यावा. आणि ते काय म्हणतात
जर आपण म्हणतो की इथे व्यवस्था बरोबर नाही तर तुम्ही काम बंद करावं, ही आपण विनंती केली. काम बंद करा. जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत काम बंद करा. इथे काम बंद कसं करतोय हे मी बघतो. ह्या व्यक्तीची अशी भाषा लोकप्रतिनिधीला आहे आणि लोक जर त्या लोकांना ताईबरोबर गेले त्यांना म्हणतात हे नमुने आणले. तिथे सिनियर लोक गेली आहेत. नमुने हा शब्द वापरतो लोकांना. ह्या व्यक्तीचा किती हिंमत आहे. गृह खात्याला घाबरत नाही, कोणाला घाबरत नाही, त्याला कोणाची दहशत नाही, तो कोणाचा एजंट म्हणून काम करतोय हे पाहणं आवश्यक आहे आणि ह्या व्यक्तीवर कार्यवाही होणे आवश्यक आहे. साहेब तुम्ही त्या दिवशीच बोलला की पंकजा ताईवर काही अधिकाऱ्यांनी दादागिरी केली. ही सुद्धा दादागिरी त्याच प्रकारची आहे. हे सगळे प्रशासनमध्ये काम करणारे लोक एवढे माजोरी झालेत की ह्यांना कोणाची काही वाटत नाहीये आणि कोणीही असलो म्हणजे हे जर लोकप्रतिनिधीला असे वागवत असतील सामान्य लोकांना कसे वागवत असतील हा विचार करणं खूप आवश्यक आहे. आणि ह्याच्यावर सगळ्यांनी तुम्ही मला सगळ्या मंत्री महोदयांकडून मुनगंटीवार साहेबांकडून सगळ्यांकडून अपेक्षा आहे की ह्याच्यावर तुम्ही बोललं पाहिजे आणि ह्याच्यावर न्याय मिळाला पाहिजे. हक्कभंगाची कारवाई त्याला ताबडतोब निलंबन केलं पाहिजे. मी ह्या निर्माण सांगते, मी इथून विनंती करते त्यांना निलंबन केलं पाहिजे. त्यांचं ताबडतोब निलंबन करण्याची गरज आहे. कारण आम्ही जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून जातो तेव्हा त्या व्यक्तीवर व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते पाहिजे. तो व्यक्ती किती ह्यानी बोलतोय, माजोरीने बोलतोय, एकदम उद्धटपणे बोलतोय, बेतालपणे बोलतोय, गैरवर्तन करतोय. बीएमसीचा अधिकारी वर्षाताईवर तो बोलतोय की तुम्ही इकडे आलाय का. धारावी बद्दल गेल्यानंतर तो व्यक्ती इतका उद्धटपणे बोललेला आहे. Senior PI. वरिष्ठ सिनियर पी आय, एवढा सिनियर पी आय इतका वरिष्ठ ह्याने बोलला उद्धटपणे. रहमत मुल्ला इनायत सय्यद ह्या व्यक्तीचं नाव आहे आणि त्याला जरा सुद्धा वाटत नाही की आपण चुकीचं बोललोय. महिलांशी बोलायची त्यांना पद्धत नाही. आता मी हे बोलू शकत नाही पण तो कोणाचा एजंट आहे शोधावं आणि त्याच्यावर निलंबनाची कार्यवाही त्वरित करावी ही माझी विनंती आहे. सरकारला विनंती आहे आणि मला ह्याचं उत्तर अपेक्षित आहे. नाही असं आहे की सन्माननीय सदस्य ज्या पद्धतीने आरोप करतायत 293च्या प्रस्तावावरती चर्चा आहे आणि एक सिनियर पी आय या पोलीस ठाण्याचा प्रमुख एका खासदाराशी अशा पद्धतीने वर्तन करतो हे योग्य नाही आहे. असं आहे की आपण सरकारचे नोकर आहात आणि आम्ही लोकप्रतिनिधी, आम्ही ट्रस्टी आहोत. त्यामुळे तुम्ही आमच्याशी कसं वागावं त्याचा एक राजशिष्टाचार आहे. तुम्हाला कोणाचा वरदस्त आहे म्हणून तुम्ही वेवान वाटेल तसं वागाल आणि वाटेल तसं वर्तन कराल हे खपून घेतलं जाणार नाही. मला असं वाटतं अध्यक्ष महोदय, आपलं मंत्री महोदय, नाही मी आज सांगतो ना, मी तेच सांगतोय की नाही जी आर आहे. असं आहे की कुठच्याही अधिकाऱ्यावरती अन्याय व्हायला नको म्हणून मी सामोपचाराने सगळ्या गोष्टी हे सभागृह घेतं. परंतु ज्या पद्धतीने आज ते आरोप करतायत मला वाटतं की या सगळ्या घटनेची पूर्ण चौकशी करा. या चौकशीमध्ये जर ते दोषी आढळले तर तात्काळ त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करा. पण चौकशी तात्काळ करा. आत्ता या क्षणापासून आपण आदेश द्या चौकशीचे. अध्यक्ष महोदय, आपण जे काही आदेश दिलेले आहेत या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर घालू आणि आपण जे काही असं ऐका मंत्री महोदय, या खुर्चीला आदेश देण्याचे अधिकार आहेत. परंतु या सभागृहाची एक जी काही कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीनुसार त्या अधिकाऱ्याची पूर्णपणे चौकशी होणं गरजेचं आहे आणि चौकशी झाल्यानंतर दोषी आढळला तर तात्काळ त्याला निलंबित करा अशा मी सूचना देतो. पण त्याची चौकशी करण्यासाठी आत्तापासूनच आपण खाली आदेश द्या. या अधिवेशनाच्या पूर्वी, अधिवेशन कालावधीच्या पूर्वी त्याची चौकशी करून त्याचा अहवाल सभागृहासमोर आला आणि जो दोषी आढळला तर त्याला निलंबित करण्यासाठी मी या चेअरवरून आदेश देतो. ठीक आहे अध्यक्ष महोदय.